दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. देवरत्न नगर श्री समर्थ बिल्डिंग म्हाडा कॉलनी चुनाभट्टी पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ चैताली प्रवीण सावंत या वहिनींना भेटणार आहोत. चैताली वहिनी वाट बघतायत, त्यांचं संपूर्ण कुटुंब वाट बघतंय. सावंत कुटुंबाला बोलतं करूया आणि आजच्या भागात देवरत्न नगर मधली पैठणी कोण पटकावणार ते बघूया. सुरत आजच्या भागाला सावंत कुटुंबाला जाऊन भेटूया. सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. हा, तुम्हाला कसं माहिती? मैत्रिणींकडून. आता इकडे मैत्रिणी, मग परत प्रॉब्लेम. अरे बापरे, चित्रपटच आहे हा. अख्खा चित्रपट कमी पडेल. 8 वर्ष, 6 आणि 6, 12 आणि 2, 14 वर्ष. अरे बापरे, आणि म्हणजे वनवासच आहे. आता दोघे जा पतंग उडवायला. सगळ्यांना सांभाळून घेते. आतापर्यंत आमचं घर संपूर्ण तिने सांभाळलं. आधी मी, आता मी. नक्की नक्की. नमस्कार, थँक्यू, धन्यवाद. या उखाणा. सासू सासरे प्रेमळ, दीर जावा हौशी, प्रवीण रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. हो का? बर, एरवी नाही घेत. या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. हे सासूबाई. हे सासूबाई. सॉरी, हे या सासूबाई आणि हे सासरे. हे सासरे. नमस्कार. हे भाऊजी. नमस्कार. ह्या जाऊ. नमस्कार. हे काका माझे, ती काकी, नमस्कार. ती आई आणि ते आमच्या 3rd फ्लोअरचे सगळे परिवार आणि हे सगळं आमचा श्री समर्थ परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. उंबरठ्याचा माप ओलांडून घरात आले, प्रमोदरावांचे जीवनाचे अर्धांगिनी झाले आणि पैठणी घालून धन्यवान झाले. तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून, चंद्रकांतरावांचं नाव घेते चोरग्यांची सून, आजची पैठणी घेणार मीच जिंकून. तुळशीला घालत होते पळी पळी पाणी, अरुणरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. नमस्कार. नमस्कार. कुठल्या विषयावरती बोललेलं आवडेल तुम्हाला? पहिली भेट. पहिले कधी भेटलो. पहिले कधी भेटलो. मग आई वडील, शाळा, हे काही नको? चालेल. बालपण. बरं, बालपण. मग सांगा बालपण. आम्ही आधी विटीला राहायचो, प्रॉफिट मार्केटला, पोलीस लाईन मध्ये. माझे पप्पा पण पोलीस आहेत. हो का? हा, आणि आता मिस्टर पण पोलीसच आहेत. आणि घरी आई बाबा आणि 2 भाऊ असतात आणि दोघांची पण लग्न झाले, त्यांना पण एक लहान बाळ आहे. पण लहानपणी ठरवलं होतं की पोलीस मधला नाही, अजिबात नाही. मग तेव्हा म्हणजे मी तेव्हापासून पप्पांचं पोलीस लाईनचं सगळं लाईफ बघून म्हणजे घरी वेळ देऊ शकत नव्हते, त्यामुळे असं ठरवलं होतं अजिबात पोलीसवाला मुलगा करायचा नाही, किती काही झालं तरी. पण नंतर लव्ह मॅरेज शेवटी ना प्रेम आंधळ असतं. प्रेम आंधळ असतं? काय सांगता? बोलवा, मिस्टरांना बोलवा. अहो, या या. नमस्कार. नमस्कार. बसा बसा. तुमच्या घरच्यांबद्दल जाणून घेणार, पण आधी वहिनींचं एक स्टेटमेंट आहे की प्रेम आंधळ असतं. काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? बरोबर आहे. बरोबर आहे. हो, प्रेम आंधळ असतं. प्रेमात सगळं चालतं ना. हो. बरं, तुमचं बालपण कुठलं? आमचं बालपण पण तिथेच झालं, फोर्ट मध्ये, विटीला, क्रॉफर्ड मार्केटला. क्रॉफर्ड मार्केट. हा, मी बी ब्लॉक मध्ये आणि ही सी ब्लॉक मध्ये राहत होते.
मग आमची खिडकी समोर असायची 3ऱ्या माळ्यावरती. खिडकीत नाही, मग सामनेवाली खिडकी. मग ते गाणं आहे ना असं कुठलं आहे? म्हणा आधी म्हणा, दोघांनी मिळून म्हणायचं. 1 2 3. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस ये है कि वो हमसे कुछ उकड़ा उकड़ा रहता है. मग समोरासमोर खिडकी होती. मग मला सांगा, समोरच्या खिडकीतला जो होता तो उकडा असायचा? नाही, असं अबोला असायचं, म्हणजे हातवारे वगैरे करून इशाऱ्यांमध्ये असायचा. हो, पण हे जे काही तुमचं खिडकीतलं होतं 3ऱ्या मजल्यावरची खिडकी, ती कधी कुणी कसं ठरवलं? म्हणजे असं ठरवलं नाही, अचानक असं झालं म्हणजे ते. आणि मग असं मित्र मैत्रिणी चिडवायचे वगैरे, त्यामुळे मग असं बोलता बोलता मग तेव्हा फक्त मग 8वीला ह्यांनी विचारलं. कुठली शाळा? ह्यांची आर्यन हायस्कूल होती आणि SL गर्ल्स हायस्कूल ह्याला ठाकूरद्वारला. मग यांनी प्रपोज केलं तुम्हाला 8वीला असताना? 8वी. मग 10वी नंतर परत ब्रेकअप झालं. ब्रेकअप म्हणजे आम्ही बोलत नव्हतो एकमेकांशी. का? 10वीला असताना म्हणजे परीक्षा भांडण झालं? भांडण वगैरे काय नाही, मुलं वगैरे मित्र चिडवायचे. मग त्यानंतर परीक्षेच्या याच्यामुळे आम्ही बोलणं टोटल बंद केलं. म्हणजे लहानपण होतं त्यामुळे एवढं काही कळत वगैरे नव्हतं, म्हणून मग एवढं कळत नव्हतं. खाणाखुणा करायच्या कळत होत्या. नाही, म्हणजे पुढे काय फ्युचरचं काय ठरवलं नव्हतं. बरोबर, ते खूप महत्वाचं असतं. मग काय झालं? म्हणलं पहिलं फ्युचरकडे लक्ष देऊया, मग बाकी सगळं आहेच आयुष्यभर. मग 10वी नंतर एकमेकांशी बोलणं बंद झालं? अजिबात, एकदमच. मग 8 वर्ष बोलणं नाही. नंतर मग ही पण इकडे राहायला आली, रूम सोडून इकडे आले राहायला. मग मी पण माझ्या कामामध्ये कॉलेजमध्ये होतो, पण आम्ही एकत्र परत कॉलेजमध्ये एकत्र आलो. कुठलं कॉलेज? सिद्धार्थ कॉलेज. ते कसं जमवलं? जमवलं नाही, असं अचानक झालं. मी आनंद भवनला होते कॉमर्सला आणि हे आर्ट्सला होते बुद्ध भवनला. पण हे तुम्हाला कसं कळलं हे तिकडे? मैत्रिणींकडून कळायचं म्हणजे कॉन्टॅक्ट सुरू होता? नाही, कॉन्टॅक्ट असा नव्हता, पण खबर लागायची की हा इथे आहे. दोघं असे समोरासमोर येत नव्हतं एकमेकांच्या, फक्त माहिती होतं की दोघं एकमेकांना घाबरत होतो. का? कारण का? असंच परत अफेअर चालू आहे. यायचं नाही. पण असं तुम्ही ठरवून दोघे लांब झाला होता? नाही, काय बोल 10वीत असताना नाही, म्हणजे काहीतरी तर झालं. काहीच नाही बोलणं. असं नाही, नाही असणार काहीतरी. 10वीत तुम्ही ठरवून? नाही, 10वीला असताना तिकेट रोडच्या मारुतीला मी माहिती आहे सगळं, ते जरा सांगा. काहीच नाही असं, म्हणजे मुलं चिडवायचे मित्र वगैरे ना, त्याच्यामुळे मग आम्ही थोडा गैरसमज निर्माण झाला असेल म्हणून आम्ही. नाही झालं असेल ना, काहीतरी झालं. नाही, काहीच म्हणजे नाही. कसं माझ्या भावाला असं कळलं मित्रांकडून की असं आहे, ह्या बिल्डिंग मधला मुलगा आहे. मग तो मोठा भाऊ आहे ना, ते मी खूप घाबरते घरामध्ये सगळ्या. मी लहान होते, तर मग गच्चीवर असताना मी आमच्या गच्चीत मैत्रिणींबरोबर खेळत होती, हे यांच्या गच्चीत पतंग उडवत होते. आणि आमचं असं बोलणं काहीच नाही, पण तो 3ऱ्या बिल्डिंग मधून आम्हाला बघत होता की आम्ही दोघं गच्चीवर आहोत. म्हणून तिथून तो घरी आला आणि मग त्याने वॉर्निंग दिली, हे काय चालणार नाही, मला अजिबात असं काय करायचं नाही. मग तेव्हापासून स्टॉप, पूर्ण स्टॉप. पण तुम्हाला निरोप आला होता की आता स्टॉप म्हणून? नाही, असं काय नाही. पतंग तुमचा तुम्ही सोडवा म्हणून मैत्रिणी जवळ सांगितलं. हो ना, की आता बाबा आपण काय भेटायचं नाही, बोलायचं नाही. तेच म्हटलं, काहीतरी घडल्याशिवाय 10 वर्षाचा दुरावा किंवा 6 वर्षाचा दुरावा असणार नाही. मग पुढे मग आम्ही कॉलेज झाल्यानंतर मग ही इकडे राहायला आली. मग मी पोलीसमध्ये भरती झालो. मग 1 वर्ष ट्रेनिंगला गेलं. त्याच्यानंतर आलो, मग नोकरीमध्ये बिझी होतो. त्याच्यानंतर दादरला आपलं कुठलं हॉटेल ते? प्रीतम हॉटेल आहे ना, माझं ऑफिस दादरलाच ना, हे आपलं पारसी कॉलनी. तिथे आम्ही ATM मध्ये पैसे काढले आणि चप्पल घेतली मित्राने आणि आम्ही निघालेलो. तर तेवढं मुद्दाम तिकडेच कसे गेले? चप्पल काय? नाही, ATM मध्ये गेलेलो. नाही, ATM दादर एवढी महाराष्ट्रातली ATM असताना त्याच ATM वर का गेला? बँकेचा ATM होता ना. नाही, पण तिकडे कळलं असेल ना इकडे? तेव्हा कळलं नव्हतं, त्याच्यानंतर 2 दिवसाने कळलं की ही याच रूटने जाते म्हणून. मग तेव्हा आम्ही चप्पल घेतली आणि गाडीवरनं चाललेलो मोटरसायकलवरनं. तेव्हा ही ऑफिस मधून तिकडे चाललेली स्टेशनकडे. तेव्हा आम्ही बघितलं तिला. मग त्याच्यानंतर मग नाही असंच नाही. हे बघा, काहीतरी तुम्हाला त्या रस्त्याबद्दल आकर्षण होतं, त्या रस्त्याबद्दल तुम्हाला काहीतरी खबर लागलेली होती. पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करणारे तुम्ही आहात. नाही, कदाचित ही कुठून तरी दिसेल, कुठून तरी दर्शन होईल, एवढा विचार मनात नक्की असणार. खरं सांगा, पहिल्या वेळी आम्ही फक्त तिला बघितलं त्या टायमाला, म्हणजे 6 सव्वा 6 संध्याकाळचे झालेले.
मग आम्ही 5 दिवसानंतर परत त्या टाइम म्हणजे बघितलं होतं. हा पहिले म्हणजे कुठल्या तरी मैत्रिणीने सांगितलं होतं. नाही नाही, नाही. म्हणजे कुणीतरी न्यूज दिली होती की या रस्त्यावर ती तेव्हा मैत्रिणींना कोणालाच माहित तेव्हा नव्हतं, कोणालाच सगळ्यांना contact शॉक नव्हता. बसला आम्ही परत एवढ्या दिवसाने लग्न केलं म्हणून. आणि मग 5 दिवसांनी काय झालं? 5 दिवसांनी मग आम्ही परत काहीतरी खरेदी करण्यासाठी आलो. पण मी तेव्हा घड्याळात बघितलं तर तो त्या दिवशी जो टाइम होता तोच टायमिंग होता. तर मित्रांनो म्हणलं जरा थांब आपण जाऊया या रस्त्याने. आणि आम्ही त्याच टायमाला मोटरसायकल जिथून हे केली तेव्हा ही दिसली आम्हाला. ही दिसल्यावर मी लगेच तो गाडी थांबेपर्यंतच मी उतरलो. चालत्या गाडीतूनच कारण ही आम्हाला बघून परत चालेल की बाबा हे दोघं कशाला आलेत परत इकडे म्हणून. मग गेलो आणि मग तिथे आम्ही भेटलो आणि मग तिथे परत ओळख झाली. तिथून फोन नंबर मग कॉन्टॅक्ट चालू झाले. म्हटलंय मला, मी जात होते डायरेक्ट. हा बोललो वगैरे, म्हटलं काय बोलले? काय नाही, कशी आहेस, काय चालू आहे सध्या. मग मी पोलीस मध्ये माहित आहे म्हटलं. हो माहिती आहे. हा तुम्हाला कसं माहिती? मैत्रिणींकडून. आता इकडे मैत्रिणी म्हणजे तिथे हे राहायचे ना विटीला, तिथे मैत्रीण माझी राहतच होती ना. मग ती अशी सांगायची की हा इथे आहे म्हटलं असू दे ठीक आहे चांगलं आहे असं. म्हणजे तेव्हा काही असं हे नव्हतं की बाबा इथेच करायचा. मग त्या प्रीतम जवळ भेटल्यानंतर मग पुन्हा सुरू झालं. हा मग तिथून परत फोन नंबर, मग हे म्हटलं ऍटलीस्ट नंबर तर देशील मला. म्हटलं हा ठीक आहे. मग फोन नंबर दिला. मग फोनवर कॉन्टॅक्ट झाले. मग घरी कळल्यावर? घरी म्हणजे पहिलं माझ्या घरी, म्हणजे ते पण 8-10 दिवसानंतर सांगितलं आम्ही. माझा भाऊ 2 नंबरचा, तो मला खूप सपोर्ट. आणि तो मोठा भाऊ तो खूप स्ट्रिक होता. मग छोट्या भावाला सांगितलं त्याला जरा समजवायला. मग नंतर भावाने सगळं सांगितलं वगैरे की असं असं आहे वगैरे म्हणून. आणि मग लग्न झालं? नाही. मग परत प्रॉब्लेम? अरे बापरे, चित्रपटच आहे हा. अख्खा चित्रपट कमी पडेल. मग पुढे काय नाही. मग बघितलं झालं सगळं पसंत पडली. पण नंतर पत्रिकेमध्ये थोडा प्रॉब्लेम आला. पत्रिकेमध्ये गुण जुळतायत तर कोण सांगतं की मंगळ आहे, कोण सांगतं की शनी आहे, असं ते चालू होतं. 7.5 आहे. मग ह्या याच्यामध्ये परत एक 6 वर्ष परत गॅप पडला. 6 वर्ष नाही त्याच्यामध्ये 2007. पण मी काय म्हणतो, हे शनी बिनी येऊन गेले होते ना इतक्या 6 वर्षाच्या गॅप मध्ये. ते घरच्यांनाच माहित नव्हतं, हे नव्हतं होत ना. मग त्यांच्या कलेने घेईपर्यंत आम्हाला 2006 ते 12 गाठावं लागलं. 6 वर्ष. 6 वर्ष. त्याच्या आधीची 6 वर्ष. त्याच्या आधीची 8 वर्ष. 8 वर्ष. 6 आणि 6 12 आणि 2 14 वर्ष. अरे बापरे. आणि म्हणजे वनवास वेळा. प्रेमात सगळं माफ असतं. हो. आणि मग शेवटी लग्न झालं. आता दोन्ही कुटुंब छान आहेत एकमेकांची. आणि तो मोठा भाऊ तो पण छान आहे. तो तर चांगला बेस्ट फ्रेंड आहे आता. हे बरं आहे. आता दोघे जा पतंग उडवायला. चला आता यानंतर 8 वस्तू आणि 8 वस्तूंपैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघूया. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर हा घ्या. काय उघडा ना, खिडकी उघडा. 50. किती? 50. चला 1 वस्तू आणि 50 रुपये तुमच्याकडे. अजून 3 संधी आहे. जेंट्स आहे का तो गॉगल? 5 रुपये. 5 रुपये घ्या गॉगल. बघू आधी लावा तो कसा दिसतो बघू जरा. कसा बंग. आणखी 2 संधी आहेत आता. 1000 रुपये. आता एकच संधी आहे. विचार करा आणि निर्णय घ्या. 100 रुपये. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार आहे? सासूबाई करा आरोप सुनेवर. तक्रार करायची. काय तक्रार नाही, आहेत व्यवस्थित राहतात. व्यवस्थित राहतात. व्हेरी गुड. मुलाला बरं वागवतात तुमच्या? हा नक्की. काय दरार आहे तुमचा? पुढचा आरोप प्रेम आहे. आपण कोण यांच्या? काकी. तुमचा काय आरोप आहे? आरोप करण्यासारखं काहीच नाहीये. गुड. बोला आई. आई बोला. काही नाही, त्या पहिल्यापासून सगळा स्वभाव तिचा प्रेमळ आहे, सगळ्यांना सांभाळून घेते. आतापर्यंत आमचं घर संपूर्ण तिने सांभाळलं. तुझ्याकडे तक्रार करण्याची काहीच नाहीये, कारण ती सगळ्या काकांच्या मुलांना, स्वतःच्या भावांना आपलं म्हणूनच सांभाळते. परकेपणा हा तिच्याकडे नाहीये. बोलणंच एका शब्दात. तुमच्या लक्षात आलं होतं खिडकीतल्या खाणाखुणा? नाही, आज समजल्या मला. तुम्हाला आज समजल्या? नाही तर खिडकीला प्लायवूड मारला असतात ना. नाही, तिने फक्त हा एकच हट्ट तिच्या भावाकडे केला होता आणि त्याने मला सगळं समजावून सांगितलं की मम्मी तिने आतापर्यंत म्हणजे 83 साली तिचा जन्म झालाय
तेव्हापासून वाढदिवसापासून तिने सगळं ऍडजस्ट करत आलेली आहे. तिने कुठला हट्ट केला नव्हता. फक्त एवढाच हट्ट आहे तर तू तयार हो आणि तू घरातल्यांना सगळ्यांना तयार कर. मग मी माझ्या घरातल्यांना सगळ्या सासरच्या लोकांना तयार केलं. पण हट्ट सुद्धा चांगल्या गोष्टीसाठी केला हो. अगदी चांगलं. जावई कसा आहे? अगदी सुंदर. गुणी मिळाला की नाही जावई? गुणी मिळाला. हो की नाही? खुश आहोत सगळे, खुश आहोत. खरंय हो, खरंय खरंय. त्या खिडकीमुळे मिळाला. मग यांच्या स्वभावातलं चांगलं काय ते तरी सांगा. तक्रार तर कुठली नाही म्हणता. चांगलं म्हणजे हेच की कुठलीही कंडिशन येऊ दे ती फेस करणं, सांभाळते. मागे नाही बघणार. कुणी जेवायला येऊ देत, घरात पाहुणे येऊ देत, भावंड येऊ देत, शेजाऱ्यांच्याकडे कुठला कार्यक्रम असला तर स्वतःहून मिक्स होणार. सासरे बुवांचं काय म्हणणं आहे? सासऱ्यांना काय जेवण स्वयंपाक व्यवस्थित आवडणार असेल तर काय. सासऱ्यांना फक्त हे वेळेवर मिळालं का भात? नाही त्यांना टाइम. तुमचं काय म्हणणं आहे? आहे व्यवस्थित आहे. म्हणजे माझ्या पोलीसच्या नोकरीप्रमाणे व्यवस्थित आहे. मला टायमावरती डबा वगैरे मिळतो. सासरे तसा मुलगा, फक्त डब्याचं बोलतायत दोघे. पण कधी चिडत नसतील ना? नाही, चिडत नाही तसे. नाही ना. तशी म्हणजे कशी? म्हणजे असं एकदम जास्त असा राग येत नाही कधी. फक्त टीव्ही बघण्यावरच काहीतरी झालं तर तेवढंच. मग काय रिमोट वरनच होतं थोडं, बाकी काय नाही. रिमोट वरून तिला सिरियल बघायचे असतात. जपून ठेवा. माझ्या एका मित्राच्या बायकोने भरलेला तांब्या मारला होता टीव्हीवर. तसं काय होणार नाही, एवढी काळजी घ्या. हा बरं, तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, छान आहे सगळं कुटुंब. एवढं कौतुक केलं सगळ्यांनी. तक्रारी कोणी करायच्याच नाही असं सांगून ठेवलं होतं. मी उलट म्हंटल सांगा, बोला काहीतरी. नाही, बदल करता येतील. हो की नाही? बदल काय माझे कमी असेल तर मी ती पूर्ण करू शकेन. म्हणजे मला पण कळेल की माझं कुठे चुकतंय का, आणि जास्त असेल तर कमी करता येईल. कमी करेन. हा, मग काय जास्त आहे का यांच्यात? सांगतच नाहीये. लहानपणापासून एवढे फेस करत गेले की ती एवढी मॅच्युअर झाली आहे की कोणी काही तिच्याबद्दल तक्रार म्हणजे नाही करू शकत. नाही करू शकत. चुकलं. मी जरा वॉचमन तक्रारी आहेत का विचारायला पाहिजे. फक्त एकच तक्रार आहे, जायचं म्हटलं की लवकर तयारी करत नाही. 2 तास थांबलं तरी तिची तयारी होत नाही. 2 तास तयारीला लागतात. कारण ह्या सगळ्या म्हणतात आधी माझी तयारी कर, आधी माझी तयारी कर, आणि मग मला तयारी करायला लाग. हा, यांच्यामुळे. बरं, आता वहिनी, मग आता स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? कुठेही जायचं असेल तर लवकर तयारी करेन. ह्यांना सगळ्यांना बाजूला ठेवेन. आणि बाहेर जाताना हा झी मराठीने दिलेला तनमाणी पण नक्की परिधान करा. अभिनंदन. आणि आता नाव जाहीर कोणाचं होणार ते बघूया. नाव आहे सुरेखा विजय राऊत. आमच्या शेजारीच. नाव सांगा. सुरेखा विजय राऊत. कुठे राहता? 3rd फ्लोअर, श्री समर्थ, 3रा मजला. असं कसं काय कळणार? 3रा मजला, यांच्याच मजल्यावर? हो. घरी कोण कोण असतं इकडे? मिस्टर आणि मी. काय करतात मिस्टर? पोलीस मध्येच. सर, मी कुठल्या पोलीस स्टेशनला आहेत? नागपाडा. आणि माहेर कुठलं तुमचं? लोणा. काय थंड हवेच्या ठिकाणी. मला आत्ता कळलं मुंबईत एवढी थंडी का पडली आहे. घ्या मग. आता काय उखाणा घेताय? समुद्राला आली भरती, नदीला आला पूर, विजेच्या सुखासाठी मी केलं माहेर दूर. अरे. आणि आता आजच्या खेळामध्ये कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींना. या ठिकाणी या परिसरातच पडलेला तो एक खोका, ज्याच्यामध्ये 2 कप्पे आहेत. आम्ही ज्या दिशेने उभे आहोत, ज्या बाजूला उभे आहोत, त्या दिशेने जो पहिला कप्पा आहे त्यामध्ये चेंडू गेला तर 1 गुण, आणि पुढच्या कप्प्यामध्ये जर चेंडू गेला तर 2 गुण. इथूनच तो चेंडू टाकायचा, थोडा वेगाने टाकायचा, आणि एक छान अर्ध पाईप आहे त्याच्यातून तो जाऊन पलीकडे त्या खोक्यामध्ये चेंडू गोळा व्हायला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. एक.
तीन ही गुणसंख्या तुमची. अभिनंदन. आणि आता तुमच्यासाठी 2. नाही नाही नाही. 3. तीन ही गुणसंख्या. आणखी 5 संधी शिल्लक आहेत. बघूया काय होणार. चला या पुढचे 5 संधी. 3 ही गुणसंख्या. आतापर्यंत बरोबरीत आहेत खेळ. चार. या टाका. हो. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. मिस्टर राऊत आले ना की सांगा, तुमच्यासाठी मी भेटवस्तू आणली. उपविजेत्या ठरल्या सावंत वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या राऊत वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. श्री समर्थ बिल्डिंग देवरत्न कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी रंगलेला चुनाभट्टीतला हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.